डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा पॉलिटेक्निकचे कॅप राऊंड 1चे फॉर्म फिलअप सुरू झालेले आहे। तर विद्यार्थ्यांनी आता जे कॅप राऊंडचा फॉर्म आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचे कॉलेजेस व तुम्हाला जी ब्रँच पाहिजे त्या ब्रँचेस तुम्ही ॲड करू शकता। तर यामध्ये सर्वप्रथम जो फॉर्म फिल करायचा आहे तुम्हाला तो व्यवस्थित आणि काळजीपूर्वक फॉर्म फिल करायचा आहे। जर चुका होत असेल तर तुमचा जो नंबर आहे तो तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये लागणार नाही किंवा तुम्हाला जी ब्रँच पाहिजे ती मिळणार नाही। त्यामुळे सर्व व्हिडिओ अगोदर व्यवस्थित चेक करा आणि त्यानंतर फॉर्म भरण्यास सुरुवात करा। काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट्स करू शकता व आपल्या टेलिग्राम चॅनल व आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढील संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर कॅप राऊंड 1 फॉर्म फिल करण्यासाठी तुम्हाला रजिस्टर लॉग इनला क्लिक करायचं आहे। रजिस्टर लॉग इनला क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमचा ID जो DSD पासून सुरुवात होणार आहे, त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाका आणि खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। तर बघा ओपन झाल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर संपूर्ण ऑप्शन येईल। यामध्ये तुम्हाला तुमचा मेरिट नंबर सुद्धा दिसणार आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन फॉर्म बघू शकता तुम्ही नॉट कन्फर्म आहे, म्हणजे अजूनपर्यंत ऑप्शन फॉर्म भरलेला नाही आहे। तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता ऑप्शन दिलेला आहे फिल कॅप राऊंड 1 ऑप्शन फॉर्म, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता आपण आपला ऑप्शन फॉर्म फिल करणार आहे। तर यामध्ये क्लिक केल्यानंतर स्टार्ट फिलिंगचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही बघू शकता। तर स्टार्ट फिलिंगला क्लिक करायचं आहे। स्टार्ट फिलिंगला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आता तुम्हाला जी ब्रँच पाहिजे ती ब्रँच तुम्हाला इथून सिलेक्ट करणं आहे। आता तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे तुम्ही एकदा चेक करा। यामध्ये संपूर्ण ब्रँचेस दिलेला आहे। मला इलेक्ट्रिकल ब्रँच पाहिजे आहे, इलेक्ट्रिकल पॉवर पाहिजे आहे आणि मला फक्त दोनच ब्रँचमध्ये प्रवेश घ्यायचा आहे। तुम्हाला कोणत्या ब्रँचला प्रवेश घ्यायचा आहे तुम्ही चेक करू शकता। ती ब्रँचेस तुम्ही सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर सर्वात खाली यावं लागेल। यामध्ये तुम्हाला जे कॉलेजेस आहे म्हणजे इन्स्टिट्यूट आहे हे कसे पाहिजे, गव्हर्नमेंट पाहिजे, गव्हर्नमेंट ॲडेड पाहिजे, अनएडेड पाहिजे किंवा युनिव्हर्सिटी मॅनेज पाहिजे। तर मला गव्हर्नमेंट चालेल, गव्हर्नमेंट ॲडेडसुद्धा चालेल आणि अनएडेडसुद्धा, म्हणजे जे प्रायव्हेट कॉलेज आहे हे सुद्धा चालणार आहे। त्यानंतर ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस दोघांना पण क्लिक करणं गरजेचं राहणार आहे। त्यानंतर तुम्ही मायनॉरिटी आहात का, जसं की बुद्धिस्ट, जैन, शीख, मुस्लिम या प्रकारे मायनॉरिटी जर तुम्ही फॉर्ममध्ये घेतली असेल तरच तुम्हाला मायनॉरिटीला क्लिक करा, अदरवाईज नॉन मायनॉरिटीला क्लिक करा। तर यामध्ये तुम्हाला रिजन दिलेलं आहे अमरावती, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे यामधून तुम्हाला कोणत्या रिजनला प्रवेश घ्यायचा आहे तुम्ही रिजन वाईज सुद्धा कॉलेजेस चेक करू शकता किंवा ज्या रिजनला तुम्हाला क्लिक करा, रिजनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या रिजनचे कॉलेजेस ऑटोमॅटिक क्लिक होईल किंवा तुम्ही डिस्ट्रिक्ट वाईज सुद्धा क्लिक करू शकता। आता मला फक्त आणि फक्त अमरावती डिस्ट्रिक्टला जर प्रवेश घ्यायचा असेल तर मी फक्त अमरावती सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर बीड पाहिजे असेल तर बीड करू शकतो, जालना, लातूर अशा प्रकारे तुम्ही इथे क्लिक करू शकता। मी फक्त अमरावती कॉलेजेस सिलेक्ट करणार आहे। तर यामध्ये फक्त अमरावतीला क्लिक केलं आणि त्यानंतर सर्वात खाली यावं लागेल। वर दिलेली इन्फॉर्मेशन तुम्हाला संपूर्ण चेक करणं आहे, ब्रँच, त्यानंतर ऑटोनॉमस, मायनॉरिटी आणि त्यानंतर कोणत्या डिव्हिजन आणि कोणत्या रिजनला प्रवेश घ्यायचा आणि त्यामधून कोणकोणत्या डिस्ट्रिक्टला तुम्ही स्पेशलसुद्धा क्लिक करू शकता आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होईल, तुम्ही बघू शकता। तर यामध्ये फक्त आणि फक्त अमरावतीचे कॉलेजेस उपलब्ध झालेले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढेही कॉलेजेस असेल आणि जेवढेही ज्या ब्रँच सिलेक्ट केलेला आहे तुम्ही यामधून सिलेक्ट करू शकता। जसं की मला श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे मला यामधून इलेक्ट्रिकल पाहिजे, त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल नाही आहे, तर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचं इलेक्ट्रिकल। त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही अजून प्रायव्हेट कॉलेज राजेंद्र गोडे हे नको आहे, दादासाहेब गवई नको आहे। त्यानंतर तक्षशिलाला मला कम्प्युटर सायन्स, मी कम्प्युटर सिलेक्ट नव्हतं केलं परंतु यामध्ये ऑटोमॅटिक आलेला आहे तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मला कम्प्युटरसुद्धा घ्यायचा आहे। त्यानंतर इथून मी इलेक्ट्रिकल, फक्त मला 3च ब्रँच घ्यायच्या आहे तर मी याला 3 ब्रँच सिलेक्ट केलेल्या आहे, म्हणजे 2 कॉलेजला 1 ब्रँच आणि एका कॉलेजला 1 ब्रँच, तर माझे 3 ऑप्शन सिलेक्ट झालेले आहे। त्यानंतर मी सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केलेलं आहे। सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध होईल। यामध्ये बघू शकता की तुम्ही 3 ऑप्शन सिलेक्ट झालेले आहे। जर तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर मोबाईलवरून तुम्ही प्रिफरन्स लावू शकत नाही, म्हणून प्रिफर करा की तुम्ही लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून फॉर्म भरणार, कारण त्यामध्ये सेफ असतात आणि त्यामध्ये तुम्ही संपूर्ण जी माहिती आहे ही प्रॉपर चेक करू शकता आणि जे सिरीज आहे 1 2 3 4 ते सुद्धा तुम्ही तिथे मूव्ह करू शकता। मोबाईलमध्ये ह्या गोष्टी होणार नाही आहे। तर बघा मी अशा प्रकारे 3 कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहे। यामध्ये सर्वप्रथम गव्हर्नमेंट आणि त्यानंतर तक्षशिला आणि त्यानंतर सुद्धा तक्षशिला अशा प्रकारे 3 कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहे। तुम्ही प्रिफर करा की हा फॉर्म तुम्ही तुमच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरून फिल करणार। जर तुम्हाला खूपच अडचण असेल तुम्ही जवळच्या सायबर कॅफेला जाऊन सुद्धा हा फॉर्म फिल करू शकता, असं काही नाही। आणि त्यानंतर तुम्हाला ती कॉलेजेस सिलेक्ट केले, 3 कॉलेजेस मला सिलेक्ट केलेले म्हणजे 3 ऑप्शन मी सिलेक्ट केलेले आहे आणि यानंतर
आता मला इथे टाकायचा माझा पासवर्ड तो जो मी लॉग इनच्या वेळेस यूज केलेला होता. इथे पासवर्ड टाका आणि कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इन्सर्ट करायचा आहे आणि फायनल सबमिटला क्लिक करायचं. फायनल सबमिट झाल्यानंतर तुमच्यासमोर एक प्रिंट येईल. त्यामध्ये तुम्ही भरलेले संपूर्ण कॉलेजेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेले राहील. त्याची प्रिंट काढून तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही कॅप राऊंड 1चा फॉर्म फिल करू शकता. तर जेही विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमासाठी प्रवेश घेणार आहे त्यांनी आपले कॅप राऊंडचे फॉर्म फिल करून घ्या. आपल्याकडे आज, उद्या आणि परवा 3 दिवस दिलेले आहे आणि जेही पुढील अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. बाकी व्हिडिओ सोडून ज्याही अपडेट असेल त्या तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. कारण संपूर्ण अपडेट ह्या तुम्हाला व्हिडिओ मार्फत मिळत नाही. त्यामुळे टेलिग्राम चॅनलवर सुद्धा अपडेट्स असतात. तिथे सुद्धा तुम्ही अपडेट चेक करत राहा व डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाबद्दल जेही अडचण असेल कमेंट्स करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.